इंस्टाग्राम अकाउंट का बंद केलं हे तुम्ही काय सांगितलं नाही. कारण ते ज्या आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला वाटतं बरं का, इंस्टाग्रामचं अकाउंट कांगणे सराचं जे बंद केलं आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच बंद केलं आहे. आता सर बरोबर आहे म्हणते तर, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही बोलवले बरं का. ह्या देशामध्ये जे राजकारण चालू आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय, त्यात तुम्ही पण बळी पडलेला आहे. आणि म्हणून प्रस्थापिताचं जे राजकारण चालू आहे, घटनेची पायमल्ली करण्याचं राजकारण चालू आहे. मगाशी तुम्ही राव कोणतं नाव सांगितलं मला, तुम्ही घटनेचे शिल्पकार आंबेडकर नसून ते राव आहेत म्हणून BM राव त्यांनी सांगितलं. वास्तविक पाहता अशा पद्धतीनं ही घटना हळूहळू नष्ट करण्याचं काम या सध्याचं सरकारचं चालू आहे. ह्याच्यावर ह्यांनी जरा सविस्तर बोलायची माझी अपेक्षा होती, परंतु तो जरा विषय त्यांनी झाकून ठेवलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एवढ्या मोठ्या सोनू वांगचुकसारखा माणूस लडाखचा, ज्यांनी लडाखचं स्वातंत्र्य मागत होतं त्याला राष्ट्रद्रोहाने त्याला जेलमध्ये टाकलं आणि अनेक महिने त्या माणसाला जेलमध्ये टाकलं. ज्याला न्यायालयामध्ये केस आली त्याला सरकारने पेन्शन सोडून दिलं. असे अनेक लोक आहेत. स्नेहा सिंग राठोड मला वाटतं, असे बरेच लोक तुम्हाला या देशातले सांगता येतील, ज्यांनी शासनाच्या विरोधात आवाज उठवला त्यांना देशद्रोह आणि त्यांच्यावर खटले दाखल करणं, त्यांना जेलमध्ये टाकायचं काम हे विद्यमान सरकार करते. याचं विस्तारानं व्हावं काँग्रेस तुमच्याकडून मला अपेक्षित होतं. पण हा ठीक आहे, आज या देशामध्ये काय चाललेलं आहे, जिकडून तिथं त्या कुंभमेळ्यात चालू आहे त्याच्यावर सर तुम्ही बोलणं अपेक्षित होतं. नाशिकचा कुंभमेळा चालू आहे, तिथं हजारो कोटी मातीत जाते. कुणासाठी? ते गांजा फुकणाऱ्यासाठी. महाराज आहेत ना गाड्या ठेवून तिथं, कोण गांजा फुकतं, कोण डागडं पडते, कोण उड्या मारते. अशा लोकांसाठी नाशिकला कुंभमेळ्यासाठी खर्च चालू आहे आणि हजारो झाडाची कत्तल चालू आहे. सरकार म्हणते झाडे जगवा, झाडे लावा, करताय का ते नेमकं उलटं करताय. मध्यंतरी प्रयागराजला कुंभमेळा झाला, तुम्हाला माहित आहे, कोट्यावधी रुपये तिथं खर्च केले गेले आणि लाखो साधू संत आले. ज्या प्रयागराजमध्ये त्यांनी नारळ आंघोळ केली, मूत्र केलं, विसर्जन केलं, त्या कुंभमेळ्याचं पाण्याची तपासणी झाली. ते कुणाकडून झाली? शासकीय प्रयोगशाळेमध्ये झाली, लक्षात ठेवा. आणि त्या पाण्याची ज्याला तपासणी झाली कुंभमेळ्याच्या पाण्याची, त्या ठिकाणी ते पाण्यामध्ये मलमूत्र ह्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात समावेश होता. आणि ते पाणी आंघोळीच्या नाही, पिण्याच्या तर लायकीचं नव्हतं, आंघोळीच्या सुद्धा लायकीचं नव्हतं. हे शासनाच्या प्रयोगशाळेने सांगितलेलं आहे. आणि आम्ही काय करतो, कुंभमेळ्यासाठी प्रयागराज जातो, इकडे जातोय आणि राहून तिथं पवित्रून येतोय. का जातोय आपण? मोदी सुद्धा नाही ना तिथं, मोदी नाही आले, देवेंद्र फडणवीस नाही आले, आमचा कोण मोहन भागवत त्यानं पण नाही ना. आपल्याला वाटते का एवढी मोठी लोक त्या खरातकडे जातात म्हणल्यावर त्यांचं कल्याण झालंय, मग आपण त्या खरातकडे का जाऊ नये. ही जी समाजामध्ये भावना आहे बरं का, ह्याचा समाजावर वाईट परिणाम होते. हे कांगण्यासर तुम्ही खरं म्हणजे झोडपून बोलायला पाहिजे. मी एक माझं उदाहरण देतो. तुमच्या याला ज्या गावडाचा एक कार्यक्रम होता, त्याला काय लागते मला जरा शांत ऐका बरं का, मी काय तो गडबड करत आहे. काय झालं तिथं, ज्या वेळेला एक शाळेचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेचे कलेक्टर काळम पाटील होते आणि आमचा तो हळीचा योगानंद, काय त्याचं नाव, अमृतानंद स्वामी महाराज. मी पण गेलो तिथं, अनेक लोक तिथे गेले होते. अमृतानंद महाराज बसले तिथं, आमचे काळम पाटील आले. काळम पाटील आल्या त्याचं दर्शन घेतले. मला आला राग सांगतो तुम्हाला. आणि मी भाषणाला उभा राहिलो त्यावेळेला काळम पाटलाची उलट हजामत करून ठेवली त्याला. अहो काळम पाटील म्हणलं, तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर आहे, जिल्हा मॅजिस्ट्रेट आहे, आणि तुम्ही जर या भिकारचोटच्या माणसाच्या जर पाया पडत असाल तर लोकांनी काय आदर्श घ्यावा म्हणलं. आणि काळम पाटलाच्या समोर मी त्याला जाणून देणारे कार्यकर्ते आहेत. जे आपल्याला पटत नाही ना ते आपण बोललं पाहिजे ना. आणि आज हे सगळे लोक, मोठे लोक काय करतात,
आता गिरीश महाजन आहे त्याचा प्रमुख. काय उद्योग आहे यांचा? रस्त्याचे यांनी सांगितले, नितीन गडकरी साहेब काय उद्योगांचा? रस्ते करायचं चांगली गोष्ट आहे, पण एका रस्त्याला, कॉन्क्रीटच्या रस्त्याला 300 ते 350 रुपये, 350 रुपये एका 350 कोटी रुपये एका किलोमीटरचा खर्च आहे. आणि त्यांनी काय केला उद्योग? बीट, ज्याला गाईचं मांस म्हणतो ना, गाईचं मांस निर्यात करायचा परमिशन गडकरीच्या मुलाला आहे. ही बातमी काढली त्या, काय त्याचं नाव, हा मुकेश मोहन काय ते नाव आहे, त्या मुकेश मोहनने बातमी दिली. ती बातमी कुणाच्या ह्याच्याने दिली? कावरा नावाचं काहीतरी एक मासिक होतं, त्या मासिकामध्ये ती बातमी आली. ती इंग्लिशमध्ये बातमी होती. त्या मुकेश मोहननं आपल्या भाषेमध्ये ती बातमी दिली, सगळ्या देशामध्ये झाली. काय केलं मग गडकरी सारख्या माणसाने? 50 कोटी, काय 50 कोटीचा त्याला नुकसान भरपाईचा दावा लावला. अरे तुमचं बीट विकताय ना तुम्ही, फॉरेनचा बीट एक्सपोर्टर नितीन गडकरी तुमची मुलं आहे, का बरं तुम्ही त्याला लावताय? ते सांगायचा उद्देश असा आहे की ज्या आंबेडकरने तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले त्याला गळा घोटायचं काम हे बीजेपीचं सरकार करते, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. लोकांना तेव्हा धर्माच्या नादी लागायचं. अयोध्येला राम मंदिर बांधले गेलं, किती हजारो कोटी खर्च झाला तिथं. काय केलं तुम्ही तिथं? मी सांगतो तुम्हाला, रामायण आणि महाभारत जाता जाता सांगतोय, हे दोन्ही प्रत्यक्षात झालेली नाहीत. ही दोन्ही महाकाव्य आहेत हे म्हणणारा स्वामी विवेकानंद होता. ते झालंच नाही ना, तरी सुद्धा आपल्याला लोक सांगतात रामायण होता, महाभारत होता, मारुती उड्डाण केला. मला सांगा, लक्ष्मण ज्याला बेशुद्ध पडला त्याला जय बजरंगबली उड्डाण करून वनस्पती आणला आणि ते लक्ष्मणला वाचवला. 7000 वर्षापूर्वी जर उड्डाण करणारा मारुती ज्याला जन्मला असेल त्याची एक तरी वंशाळी तर पाहिजे की नाही? का एकही माणूस उड्डाण करणारा ह्या भारत देशामध्ये नाही, ही वस्तू. म्हणजे तुम्ही आम्हाला जे स्वतः कथा सांगताय, कृष्ण कथा, राम कथा, कृष्णाचं उदाहरण सांगतो मला, त्याच्या आता तिच्याकडे होतं. अनेक बाण, अनेक शस्त्र या देशामध्ये झाली. ब्रह्मास्त्र आहे, अग्निअस्त्र आहे, वरुणास्त्र आहे, भले भले अस्त्र झाले. त्याला 5 ते 7,000 वर्षापूर्वी ही जी अस्त्रशस्त्र होते, कुठे गेले तुमचे सगळे शस्त्र? मगाशी सांगितलं 33 कोटी देव आपल्या देशात होते आणि आपल्या देशाची लोकसंख्या तेवढी आता ज्या झाली त्यावेळेला तेवढी नव्हती. ह्या देशामध्ये इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, मोगलांनी 700 वर्ष राजकारण केलं. म्हणजे आपला देश एवढी वर्ष गुलामीत असताना हे आमचे 33 कोटीचे निशेमध्ये होते का झोपले होते? का बरे लढायला गेले नाहीत? आणि आज आम्हाला ही लोक विज्ञानाची कास्ट धरतात, त्या अज्ञानामध्ये पसरतात आणि भुवाबाजीच्या नादी लागतात. त्या खरासारखा माणूस 40 आमदार त्याच्या गळाला लक्षात ठेवत नाही. आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या सुद्धा तिथं बळी पडलेत. म्हणजे काय चाललंय का? तुम्ही लोकांना काय शिकवणार आहे? मगाशी राहिलं, या देशामधल्या शाळा बंद व्हायला लागल्या, लक्षात ठेवा. या देशामधल्या मराठी शाळा हजारोच्या संख्येने मराठी शाळा बंद व्हायला लागल्या. उद्देश काय? लोकांनी शिकू नये, लक्षात ठेवा. भुवाबाजीच्या नादी लागला, महाराजाच्या नादी लागला, देवाधर्माच्या नादी लागला. धर्माधर्मामध्ये वितुष्टपणे करा, हे सध्याचं सरकारचं धोरण चालू आहे, तुमच्या लक्षात येणार नाही. शिका म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर होते, ज्योतिबा फुले होते. त्यांचं वाङ्मय कुठं आहे का तुम्हाला? गोविंद पानसरेचा खून झाला, दाभोळकरचा खून झाला, लंकेशचा खून झाला, कलबुर्गीचा खून झाला. ह्याच्यापूर्वी चारवाकला मारलं गेलं. त्याच्यानंतर तुमचा त्या काळातला असे अनेक लोक तिथं मारले गेले. त्यांचा स्थान पत्ता नाही. स्वामी पेरियार म्हणून एक माणूस होता. ही सगळी निरीश्वरवादी माणसं होती. त्यांना ईश्वरी कल्पना मान्य नव्हती, देवाची कल्पना मान्य नव्हती. मला एकदा इथं व्याख्यानात सुषमा अंधारे होते त्यावेळेला. तुम्ही सगळ्या लोकांनी देव गुंडाळून मला असं टाकले होते त्यावेळेला. आता पुन्हा अनुस्थापन केलं असेल तुम्हाला, कारण तुम्हाला देवाशिवाय जमतच नाही ना. सगळे जर देव व्रत वैकल्य करायचं ना, आपलं जीवन जगवायचं, हे तुमच्यावर बिंबवलं गेलेलं आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये विज्ञान बिंबवलं जात नाही, देवधर्म मगाचे कांगणेसर सांगितले, जगामध्ये एवढे देव एवढे धर्म कुठेही नाहीत. जगामध्ये शिक्षणाचे गंगा आहे, सगळे लोक शिकवायला जाते
आणि मात्र धर्मकांड करायला जातोय. आणि इथं प्रेममध्ये म्हटलं ते ना, सर्वांना समान संधी, सर्वांना धर्माच्या समान संधी तुम्हाला दिलेली आहेत. आज इथं काय चाललंय, आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे. खरं म्हणजे हिंदू राष्ट्र करायची कल्पनाच मुलीची घटनेच्या विरोधात आहे. काँग्रेसचा हे तुम्ही बोलायला पाहिजे ते सांगतो मला. हे राष्ट्र हिंदू राष्ट्र नाही, ते सर्व धर्माचं राष्ट्र आहे. सर्व धर्माचं राष्ट्र आहे, त्या बाबासाहेबांनी सांगितलंय. आणि ती घटना आपण पाहतोय. आणि त्याच घटनेला छेद देण्याचं काम सध्याचं सरकार करते. हे कुठतरी आपण ठामपणे बोललं पाहिजे. आणि जे बोलतात त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक केलं जाते, बंद केलं जाते. त्यात तुम्ही सुद्धा बळी पडलाय, तरी तुमचा आवाज कमी झालाय. आता बोललं पाहिजे ना लोकांना. आपण शास्त्राच्या याला न भिता बोललं पाहिजे. जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला तुम्हाला दिलेला आहे, त्या कुमार कावरा नाही एक गाणं गायलं होतं एकनाथ शिंदे, त्याला हक्कभंगाचा ठराव आणला विधानसभेमध्ये. त्या कुमार कावरा लिहिलं तिथं, तू जर माफी मागितलाच तुला सोडतो म्हणजे. हॅट म्हणला, कुठली माफी म्हणला, तुमचा बाप जातीचा सांगितला मी माफी मागणार नाही म्हणला. हे कुमार कावरा. असं धाडस पाहिजे लोकांना. आणि जोपर्यंत असं धाडस करणारे लोक समाजामध्ये होत नाही, तोपर्यंत समाज आंधळाचा हा झोपलेलाच राहणार आहे. किती जरी तुम्ही व्याख्यान दिलं, काही जरी केलं, लोकांमध्ये चेतावणी देणारी माणसं आहेत आमच्याकडे. जसं शिवाजी महाराजच्या काळात 18 पगड जातीचे घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. आपल्यात 18 पगड जाती 18 ठिकाणी विखुरायचं काम सध्याचं सरकार करायला लागलंय. त्याचं विज्ञान आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि जे जे सरकारचे कुटील नेते आहे त्याच्या विरुद्ध प्रहार करणे काँग्रेसचं तुमच्यासारख्याचं हे कर्तव्य आहे. काम तर आहे, कर्तव्य पण आहे. आपण ते सगळे मिळून बजावूया. आणि भारतीय राज्यघटना ही घटना अबाधित राहिली पाहिजे. आणि ही घटना कायमस्वरूपी या देशात राहिली पाहिजे. आज जवळजवळ माझं 76 ते 80 वर्षे झाले असतील. ह्या देशामध्ये जी लोकशाही जिवंत राहिले ती बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेवर जिवंत राहिले, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तसं त्या देशामध्ये कधी हुकुमशाही आली असती ना. असा असून सुद्धा ह्या घटनेचा आता मोडतोड करायचं चालू आहे. काय करायचं चालू आहे, सुप्रीम कोर्टाचा जज यांचा म्हणजे RSSचा माणूस, हायकोर्टचा जज यांचा, ATSचा अधिकारी यांचा, EDचा अधिकारी यांचा, इन्कम टॅक्सचा अधिकारी यांचा, त्यांच्या पोलीस खात्याचे प्रमुख RSSची माणसं काय तुम्हाला न्याय देणार आहेत. पक्षाचं ज्यावेळेला विघटन झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि शिवसेनेचं विघटन झालं, ती केस मला वाटतं 2-2.5 वर्ष झाली ते अजून सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. काय तुम्ही लोकशाहीची चेष्टा करायला येतं. ह्या लोकशाहीची चेष्टा व्हायला लागली. आणि हा देश हुकुमशाहीच्या वाटेने चाललाय, ह्याची आपण कुठे नोंद घेतलं पाहिजे. आणि ही हुकुमशाही येऊ नये, ही घटना आपली अबाधित राहावी, ह्याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहायला पाहिजे. आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं केलं पाहिजे. मध्यंतरी मी सोलापूरला असताना एकाचं व्याख्यान ऐकलो, भ्रष्टाचार फार मोठा झाला आहे. म्हणजे आता आपण म्हणतो एकाने सांगितलं, अरे आभाळ फाटले कुठे ठिकाण लावायचे मी सांगितले. त्याला वक्ता म्हणला, जिथं तुमच्या डोक्यावर फाटलंय तेवढंच ठिकाण लावा म्हणलं. त्यानं आभाळ फाटल्याची चिंता तुम्ही करू नका. हे वाक्य आहे त्या वक्त्याचं. आपण फार मोठं भ्रष्टाचार डोक्यात घ्यायचं नाही. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही करावं, अशा प्रकारची विनंती करतो. जाता जाता एक सांगतो, ह्या व्याख्यानाचा अध्यक्ष मी काय परिषदेचा अध्यक्ष असल्यासारखं झालं. आता दर वेळेला व्याख्यानाचा अध्यक्ष मीच असते. आणि मला बोलायची थोडी संधी होती. आणि आपण ऐकताय त्याच्याबद्दल त्या जयंती उत्सवाच्या मंडळाचं आणि तुम्ही ऐकण्याच्या श्रोत्याचं मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.